पौषेय पौर्णिमेला देव गेले पार दिला अमावास्या दिवशी देव प्रयाग तीर्थाला करविरात व्हाव तीर्थ इच्छा मनाला 33 कोटी देव जमले त्या स्थानाला ब्रह्मदेवाने हरी मारली गयासुराला तुझा देह दे आमच्या उपकाराला गयासुराला पालता झोपविला सर्व देव उभा राहिलं त्याच्या पाठीला यज्ञ देवाने तिथं यज्ञ मांडला विशाल देहाचा राक्षस पडून राहिला त्याच्या नावावरून विशाल तीर्थ नाव प्रयागाला त्या अमावास्या निमित्तानं मैदान सिद्धनेरली गावाला सिद्धबीर देवाचा वाशी अवघड खाण्याचा भंडारा लावणी कपाळाला थाप मार डिंबाड्या तुझ्या गजा ढोलाला जातो माझ्या या मार्गाला आणि वावी सुटल्या जाग्याला काशीलिंग देवान विदुर्भगा देवान आराया त्या मोराया सोनाराला देऊन आता माझ्या माईनाने घालल्या सोनाराच्या म्हणण्याप्रमाणे सोनार देवाकडल्या आरामोऱ्या बघून लुप्त झाला त्यावर आणि उद्या ये करून ठेवतो म्हणून सांगितलं देवाला आरामोऱ्या दिल्या सोनाराच्या म्हणण्याप्रमाणे उद्या यायचं म्हणल्यानंतर देव तिथून माघारी फिरायला तर देव माघारी आता फिरायला निवड कुठे आला ब्रेकात असायला देव वाटचाल करीत आला तिथून सुरनगराला आका मायवाच्या वाड्याला आका मायवानं आलेल्या देवाला पाहिल्या बरोबर त्यावेळेला आका मायवा झाली होती ब्रेकात बोलायला आता मेळा दिला साने बिरुया देवाला बिरु बघाया देवाला पाणी बघाया घेतला काहीतरी असेल आणि
पाण्याचा तांब्या भरला, देवाला पाणी दिलं, देवानं तांब्या भरलेला घ्यायला चुळानं चुळ भरली, पायावर पाणी घेऊन त्यावेळेला आणि लाला होता देवाच्या हिऱ्यामध्ये आता करायला एवढ्या चावद्या अक्का मायवा लागली होती रे का थांबवला देव वाड्यात आल्यावर का मायेवा बोलती देवाला जेवाय वाढू का तुला, देव म्हणतो का मायेवाला जेवायला नको मला, तर अक्का मायवानं ताने श्रीदेवाचं बोल ऐकून घेतलं रे का थासाईला मायेवाला बोलत बोलत आता वाढू पाहिजे मला बिल. देवाला बोलत बोलत दावरच्या पागला पागला तुझ्या पसंतीचा वारू गेला देव होता बोलत बोलत आता असला वारू नको या मला कसला वारू पाहिजे तुला लोक नाचत नाही या कानाला गलीच पाणी या पिणारा आकाश या मार्गाने ताळात उतरणारा उतरणारा असा वारू पाहिजे मला देवा का मायवाला बोलत का मायवा वारू पाहिजे मला, अका मायवा बोलती देवाला जा वारूच्या बागेला. तर बाबे कसला वारू पाहिजे तुला घेऊन झाली होती हक्का मायवा रे का थांबवला तुझ्या पसंतीचा वारू घे जा तुला, देव बोलतो अका मायवाला अका असला वारू नको मला, तर कसला वारू पाहिजे तुला, अका मायवाला देव बोलतो आगीन दरव्याचं पाणी पिणारा, लोखंडाचं चण खाऊन पचवणारा, आकाश मार्गाने उडणारा आणि 3 ताळात उतरणारा असला वारू मला पाहिजे म्हणाला होता तू रे का थांबवला आता मायेवाने विचार केला मनाला आणि बोलती बिरदेवाला, जर तुला असा वारू पाहिजे असेल तर सांगतो ऐक तुला. मग अक्का मायवा झाली होती बाबरी ताने देवाला थांबवला अशा या वारूच्या पायीवर तुला जायला बघाया पाहिजे कैलास बघाया गादीला भोळ्या देव शंकराच्या या रावणाला. त्या देवाजवळ असला वारू न वारू त्या बघाया हाईवर. तनेगा बिरू या देवाला बोलणं ऐकून बघाया घेतलं. निरोप घेऊन देवनी गुण बघाया चालला मध्यानी जगाया रातला. कैलास बघाया गादीला भोळ्या देव शंकराच्या गाया गावला. मायवानं सांगितलं असला जर वारू पाहिजे असेल तुला तर जा कैलास गादीला भोळ्यादेव शंकराच्या रावणाला पाहिजे भोळेदेव शंकराच्या रावणाला बाबरी आता जायला सगळीकडे कुठेही असला वारू मिळणार नाही असा वारू भोळ्यादेव शंकराकडे आहे. देवानं ऐकलं अका मायवाचा निरोप घेतला आणि देव त्यावेळेला तर भोळेदेव विचार मनाचा करायला रामाच्या रात्रीला मध्यानाच्या ब्रेकात वेळेला निघून गेलो भोळादेव कैलास गादीला रावणाच्या जवळ जाऊन देव उभा राहिला. भर मध्यानीच्या रात्रीला सोलच्या पाऱ्याला भोळादेव शंकर लाखाची घडामोड करणारा देव त्यावेळेला तर झाला होता ब्रेकात बघायला पोथी पुराण काढून लागला होता बघायला. कोण अनुषी कोण तापसी कोण सुखी कोण दुःखी त्यावेळेला असं सर्व झाला होता भोळादेव शंकर ब्रेकात बघायला. एवढ्या भार वेळाला आणि सूर्योदय झाला यात त्या विभागात
वेळेला एवढ्यात सूर्योदयाची वेळ झाली, सूर्य उगवला आणि सूर्याचं किरण त्यावेळेला तरी सूर्याचं किरण झालं होतं बाबा आता पडायला देवाच्या पाठीवरती आता फेरायला देवाचा उजेड पृथ्वीवरती पडला. भोळ्यादेव शंकरानं वर पाहिलं तर दरवाजाच्या तोंडाला देव दिसला त्या भोळ्यादेव शंकराला. अरे बोया देव शंकराने बाबा या बोया देवाला ब्रेका बघायला देवाचं स्वरूप कसं होतं, हातभर दाढी, हितभर मिशा, डोळ्याचा पोटाचा, जे आतल्या बाजूला एवढं ऐकल्या बरोबर त्यावेळेला लावता देव ब्रेका थांबवला असणारा बिरदेव मात्र त्या टायमाला तर बोया देव शंकराला लावता थांबवला आधी वचन दे देवा मग येईन मी म्हटलेल्या बाजूला. तुला जन्माला घालतान सगळं वचन तुला दिलं या आणि काय पाहिजे तुला देतो ये आपल्या बाजूला बोला देव देवाला घेऊन. पाच पावलं चालत देव पुढे गेला, एवढ्या देवात आलाया. काही पाहिजे सांग तुला, वारू पाहिजे देवा मला, जवारूच्या पागला वारू घेऊन देवाला पाहिल्याबरोबर देव म्हणतो या आतल्या बाजूला का आलात. त्यावेळी देव म्हणतो अगोदर वचन दे मला, मग मी येईन आतल्या बाजूला. भोळा देव शंकर म्हणतो जन्माला घालताना तुला सगळं वचन दिलंय. कसं आहे रामा, हा आजकालच्या युगात बहीण आणि भाऊ या दोघांची एकमेकावर असणारी माया अतूट असते. होय पण या मायेत अंतर कधी पडतं, घरात भाऊजे आली की. होय कारण आई बापाच्या राजात असणारी माहेराची गोडी आणि भाऊ भाईच्या राजात ती गोडी असणारी वेगळीच माहेराची असते. गोडी, याला फरक आहे. हा आणि ही खंत त्या माघारणीला वाटते. म्हणून सासरमध्ये असणारी माघारी आई बापाच्या राजात असणार माहेर पण आणि भाऊ भाऊच्या राजात असणार माहेर पण, हा ह्यातला फरक सांगताना काय म्हणते माहित आहे, लेक लोकांच्या घराला गेली माग बोलती भाऊजई, एका रुपयाच्या राखी पाहिली नंदा येतात कमाई, एका रुपयाच्या आले राखी पाहिली दुसरी एका म्हणजे बाबले यांना विचारलं पण तू वेळ का हौच्या बहिणीनं हौच्या आता बंधूजी असावा, बंधूजी असावा आणि जुन्या साडीला इसावा, बंधूजी असावा आणि जुन्या साडीला इसावा. जुनी साडी माझी गेली फाटून, सणासुदीला ये रे दादा तू बाजार गाठून, सणासुदीला ये रे दादा तू बाजार गाठून. बाजाराच्या वाटला झाली बंधूला रात आणि बंधूला झाली रात उंच साडीला घाली हात, बंधूला झाली रात आणि उंच साडीला घाली हात. मागून भाऊजाई मारती कशी हाका, अहो लय भारीतली घेऊ नका आणि बाजार कराया पैसे राखा, लय भारीतली घेऊ नका आणि बाजार कराया पैसे राखा. आई बापाच्या राजात केली दया दुधाची कडी, आई बापाच्या महागारीने सत्ता नाही ताकावरी, आई बापाच्या महागारीने सत्ता नाही ताकावरी.
राधा तुझं लगीन झाल्यापासून कितीतरी दिवाळ्या गेल्या सुन्या तुझं लगीन झाल्यापासून